कुदनूर येथे सेवानिवृत्त शिक्षक शंकर कोरी यांचा गौरवपूर्ण सत्कार। सेवानिवृत्ती म्हणजे शेवट नाही, तर समाजकार्यासाठी नवी सुरुवात। डॉक्टर नंदिनी बाभुळकर। ज्ञानदानासोबत समाज विकासाची बांधिलकी अधोरेखित। ज्ञानदानाबरोबर समाजकार्यात स्वतःला वाहून घेणारी व्यक्तीच खऱ्या अर्थानं शिक्षक म्हणून ओळखली जाते। शंकर कोरी यांचं व्यक्तिमत्व संघर्षातून घडलं असून त्यांची सेवानिवृत्ती म्हणजे त्यांच्या कार्याचा अंत नसून समाजकार्यासाठीचा नवा अध्याय आहे, असं प्रतिपादन डॉक्टर नंदिनी बाभुळकर यांनी केलं। कुदनूर इथं आयोजित करण्यात आलेल्या सेवानिवृत्त शिक्षक शंकर कोरी यांच्या सत्कार समारंभात त्या बोलत होत्या। कार्यक्रमाचं प्रास्ताविक राघवेंद्र इनामदार यांनी केलं। डॉक्टर बाभुळकर पुढे म्हणाल्या की शंकर कोरी कधीही वैयक्तिक कामासाठी माझ्याकडे आले नाहीत। त्यांनी नेहमी परिसरातील शैक्षणिक, सामाजिक आणि विकास कामांसाठीच पाठपुरावा केला। शिक्षणाच्या माध्यमातून समाज बदलण्याची त्यांची भूमिका प्रेरणादायी असून त्यांच्या पुढील सामाजिक कार्यात आम्ही सदैव सहकार्य करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली। यावेळी उदय जोशी यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांचं नेतृत्व स्वीकारल्यापासून समाजकार्यासाठी आम्ही कधीही कमी पडलो नाही आणि पुढेही कमी पडणार नाही। समाज बदलासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली। या सत्कार प्रसंगी मनोहर पवार, एम.जे. पाटील, पी.बी. पाटील, यादू मोदगेकर, महादेव शिवणगेकर, डी.आय. पाटील, दस्तगीर उस्ताद, अनिता भोगण, मानसी भोगण आणि प्रकाश कसलकर यांनी शंकर कोरी यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा आढावा घेत मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच संगीता घाटगे होत्या। अध्यक्षीय मनोगतात त्यांनी सांगितलं की शंकर कोरी यांनी शिक्षक म्हणून केवळ ज्ञान दिलं नाही, तर मूल्य, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीची शिकवण दिली। सेवानिवृत्तीनंतरही त्यांचे अनुभव आणि कार्य समाजासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी मनोगत व्यक्त करताना सत्कारमूर्ती शंकर कोरी म्हणाले की आयुष्याला दिशा देणाऱ्या शिक्षण क्षेत्रात सेवा करण्याची संधी मिळणं हे माझं भाग्य आहे। सेवानिवृत्ती म्हणजे थांबणे नसून समाजासाठी अधिक जबाबदारीनं काम करण्याची नवी सुरुवात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। या कार्यक्रमाला राजू डोणकरी, नामदेव लोहार, डी.आय. पाटील, ए.के. पाटील, राजाराम मोहनगेकर, पुष्पमाला जाधव, बाबाजान कालकुंद्रीकर, ईश्वर गवंडी, राजू पवार, विजय पाटील यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक वर्ग आणि समाजसेवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सरोजिनी पाटील यांनी केलं, तर आभार भैरू भोगण यांनी मानले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।